चला तर आज आम्ही जातो आहे पद्मालयला आणि आता कुलूप लावलं आहे. पप्पा रेडी झालेले आणि इथे आमची गाडी पण रेडी झालेली आहे जाण्यासाठी. आमचा ड्रायव्हर आता गाडीत बसणार आहे. इथे मम्मी, तपस्या, हाय, आदित्य आणि आता मी सुद्धा बसणार आहे. तर आमचा प्रवास आता इथे सुरू झालेला आहे. चला तर आम्ही जात आहोत आता पद्मालयला आणि आता सध्या आम्ही शिंदोणीमध्ये आहोत आणि शिंदोणीत इतकी गर्दी आहे की बघायचं कामच नाही. एकच समोर गाडी आहे ती पटकन जात नाही आणि इकडे आमचे मस्त गाणे ऐकत चाललो आहे आम्ही. आता पोहोचलो आहे आम्ही पहूरमध्ये आणि पहूरमध्ये हा मस्तपैकी मोठा असा भगवा इथे. अगं भगवा आहे तो. जय शिवराय. इकडनं जामनेरचा रस्ता जातो. हे आहे आमचं खानदेश आणि इकडे आहे जळगाव. इकडे भुसावळ. आता आलेलो आहे आम्ही मस्त पेट्रोल पंप जवळ गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी. आम्ही खूप जास्त ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहे. आता समजूच नाही लागलं. ही समोरची गाडी पण थोडीशी चालते परत थांबते, थोडीशी चालते परत थांबते. तो माणूस कंटाळून बिचारा ऑटोच्या बाहेर निघून पायी चाललाय तरी ही ट्रॅफिक काही हलना. एवढी जास्त ट्रॅफिक आहे. इथे कुठे ट्रेन येणार आहे बाबा? हो का? हां, ट्रेन जाते त्यामुळे ट्रॅफिक ही जाम झालेली आहे आणि सगळेच खूप थकलेलो आहे. आता काय करणार, हा पण खूप थकला आहे. दुसरं काही काम नाही आहे ना म्हणून हा मोबाईल बघतोय आता गाडी चालवणं सोडून. फायनली ॲटो पुढे गेलेली आहे आणि आता आम्ही सुद्धा पुढे जात आहोत. तरी ही ॲटो थांबली, परत आम्ही इथे लटकलो. बघा इकडे किती ट्रॅफिकमध्ये आम्ही त्रस्त झालेलो आहे आणि हे यांना चालूच आहे. जिकडे बघा तिकडे भांडणं करत असतात माझे मुलं. माझी आई त्यांना सांगत नाही काहीच की बाळांना असं करायचं नाही, तरी ते करतात. बघ आता कसे बघते. हे बघ आमची नखरेल आणि हा बिचारा गाडी चालून थकलेला आहे. मी काही जास्त बोलू शकत नाही कारण की माझा नवरा पहिले म्हणतो मला लय बडबड करते. त्याच्या इग्नोर करा. वा, आपला ट्रेनचा आवाज आलेला आहे आपल्याला. खूप जास्त जोरात ट्रेन चालली आणि ही प्लास्टो टाकी माझा काही पिछे सोडत नाही. हे बघा असे कसेही घुसतात. ते बघा ट्रेन गेलेली आहे आणि आता आम्ही पण पुढे सरकत आहोत. असं वाटतंय बैलगाडीत बसलेलो आहे. माझ्या आईला काय असं. हो रे, बिचारी बैलगाडी खरंच मागे आहे आमची. हे असे टू व्हीलरवाल्यांचा खूप फायदा आहे. ते पटापट गाड्या निघून जात आहे टू व्हीलरवाल्या आणि आम्ही बसलो अडकून. बस रे बाबा, का वाजवतो एवढा जोरात. थोडं आता आम्ही इथून निघतोय. अगं बाई, येऊ नको मागे. हिला काय झालंय, असं का करते ही गाडी? दीपक, त्या गाडीचा काही भरोसा नाही. आपण व्यवस्थित घेऊ. ही आहे ती रेल्वे पट्टी जिच्यामुळे खूप अंत पाहिलेला आहे या रेल्वे ट्रॅकने. आमचा खूप अंत पाहिलेला आहे. खूप म्हणजे खूप सांगू शकत नाही. खूप बोर झालेलो आहे आम्ही. रेल्वे थांबलेली आहे, बंद पडलेली आहे ती. त्याच्यामुळे झालंय हे सर्व. फायनली आम्ही सुटलो आणि समोरचे सुद्धा त्याचा आनंद. आता फायनली दीपकने इथे श्वास घेतला आहे मोकळा. काय करणार, त्या ट्रॅफिकमध्ये अशी घुसमट झालेली होती आमची. भयंकर अशी ट्रॅफिक होती बापची. गाडी सुद्धा आमची काहीच पिछा नाही सोडत आहे बिचारी. आम्ही तिच्या मागे, ती आमच्या पुढे. ही खूप छान अशी वाघोरची नदी आहे आणि पाणी इथे खूप छानपैकी. जळगावचं स्पेशल असं
केळीची वेफर्स. इकडे या भागामध्ये सर्व केळीचे वेफर्स मिळतात, खूप छान आणि फ्रेश. मला माहीत नाही कुठे आहे तर तुम्ही बघू शकता. ही माझी मम्मी फारच मोडकत आहे. मला छानपैकी असं शेड्या मेंढ्या मिक्स आहे दिसलेल्या आहे. आणि समोर आता ही आपल्यासमोर ही गाडी आहे. आता इथून आम्हाला समोर घाट सुरू होणार आहे. तर आपण असे मस्त मस्त थांबलेले आहे फोटोशूट करण्यासाठी. फायनली आम्ही आता इथे पद्मालयला पोहोचलेलो आहे. तर इथे आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय छानपैकी. इथे खूप मोठं असं तळ आहे, त्यात छानपैकी अशी कमळाची फुलं. गाडी पार्किंग आहे तर इथे आम्हाला गाडी पार्क करायची छानपैकी. फायनली आता उतरतोय आम्ही सर्वजण. इकडे पप्पा उतरले, खूप थकले असे करताय. इकडे तपस्या, सर्व थकलेले आहे. खूप सुंदर आहे इथलं आणि इथे खूप काही अशा आठवणी आहेत. मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे आता प्रसाद घेतोय ते बघ. प्रसाद घेऊन झाला आहे आता. वाव, खूप सुंदर असं पाणी आहे इकडे, तलाव आहे आणि इकडे आमची सर्व गँग. खूप सुंदर असं वातावरण आहे, खूप छान वाटतंय. समोर आहे बाळा, मस्त गप्पा करत करत जात आहे. काही डान्स करताय, काही मटकताय, मला सोडून डान्स करतात. माझे पप्पा लहान मुलासारखं करताय, उलटे चालताय, काही समोरून चालताय. इथे छोटे छोटे मस्त कमळाचे फुलं आलेले इथे. आणि खूप सिरियस अशा गप्पा चालू इथे. मम्मी अगोदर येऊन गेलेली इथे तिच्या मैत्रिणीसोबत, तर तिच्या जुन्या आठवणी ती सांगते. ओम गणगणपतये नमो नमः. तर आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहे. हे आमच्यासोबत आलेला कुठलं हो, तर इथे असं छान असं कमळ आहे, ते सकाळी उमलणार आहे आता. पाणी आपण आता मंदिराजवळ आलेलो आहे. खूप जुनं मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे हे. आणि इथे वरती हत्ती सुद्धा काढलेला आहे. पुरातन मंदिर आहे आपलं हे पद्मालयचं.
हे कमळाची कळी आहे बाई. इथून आता आम्ही मस्तपैकी असे चिप्स घेतलेले आहे. दर्शन करून आम्ही मस्त निघालेलो आहे. आता आम्ही मस्तपैकी आतमध्ये जाणार आहोत. आपण आलेलो आहे आता भीमकुंड बघायला आलेलो आहे आम्ही. चला तर आपण चाललो आहे आता भीमकुंडावर आणि इकडे खूप असे पर्यटन येतात बघायला. छोटे मस्त पाण्याची झरे वाहत आहे इकडे आणि वातावरण तर खूप सुंदर असं वातावरण आहे. खरंच खूप छान वाटतंय. संध्याकाळ झालेली आहे आणि आम्हाला जरा लेटच झालं आहे, पण तरीसुद्धा आम्ही पुरेपूर फायदा घेणार आहात. बघा पाण्याचा मस्त झुळझुळ करणारा आवाज आणि समोर पप्पा आणि दीपक गेलेले. इकडे मी आणि मम्मी बाकी आहोत आम्ही आता दोघीजणी, पण तरीसुद्धा आम्ही चाललो आहे मायलेकी मम्मी. तर आम्ही दोघी फिरतोय, बाकीचे गेले समोर, तरी आम्ही छानपैकी आता चालतोय. अवघड पायऱ्या आहे, उतरताना तर मस्त वाटतंय पण चढताना खूप मजा येते. चाललोय तरी खूप जण आहेत समोर. आता इथे आम्ही मस्त भीमकुंडवर थांबलोय. इथे भीमाचा पाय आहे आणि